नहीं कोई विकास वाले वोट के टाइम में आते हैं फिर भग जाते हैं। विचारतो दादा यावर पिझ्झा इकडून कोण येणार? उपरवाला घ्यायला शिवसेना आमचे कॅबिनेट मंत्री आमचे समाजाचे भारत भाऊ लाडके हेच पाहिजे आम्हाला, बाकी काय विषय सब एक भी नहीं आता है, फिर चुन के आए क्या गए उधर। आमले संडासचे पाणी नाही, रोड चांगला नाही, घाणदाटी दुनियाभर नाही, चालता येत नाही, इतकी समस्या आहे आमच्या. काय देवाना लोकांच्या मतदान निवडी जाते त्यांनी गल्लीचे बोळाचे लाईटांची सोय नाही, कशाची सोय नाही. पुढची सर्वच देवाना आपण त्याचा सत्कार पाहू नका. कोणी येत नाही काही सोय नाहीये, गटार बिटर भरपूर घाण राहते, पाण्याची सोय. कोणता पक्ष आना चाहिए? दादा भूसे ही आना चाहिए. क्या उसका कारण है? पक्ष का उसका कारण ये है कि डेवलपमेंट बहुत किया है इन्होंने. हम जहाँ पे रहते हैं रोड्स वगैरह, मंदिरों का डेवलपमेंट बहुत ज्यादा किया है, और जो क्लीनिंग वगैरह का जो है वो भी, और रोड्स वगैरह बहुत ज्यादा उन्होंने बनाई है. जहाँ पे खड्डे थे पहले बहुत रोड्स में और ये सब थे, तो वो उन्होंने अभी क्लीन कर दिया पूरे रास्ते अंदर तक, जहाँ पे जाने के छोटे छोटे रास्ते वहां तक भी, और पानी की फैसिलिटी भी बहुत अच्छी कर दी है. ठीक है। तो मेरे को ये लगता है कि उनका ही पक्ष आना चाहिए. और कौन सी वजह हो सकती है ज्यादा खास करके? बस यही है कि सब सुधार कर रहे, क्लीनिनेस रहता है, रोड बन गए, पानी टाइम से आता है. पहले हमको पानी की बहुत प्रॉब्लम रहती थी, तो पानी एक मोस्ट इम्पोर्टेंट थिंग है लाइफ के लिए. शुक्रिया. ओके, थैंक यू. आणि काय वाटतं तुम्हाला ह्यावेळेस कुठल्या पक्षाची हवा वाटते मालेगाव मध्ये? मालेगावमध्ये तर शिवसेनेची जाव वाटते. काय वाटतं कुठले कारण आहेत की शिवसेनेची हवा इथे कायम आहे असं? काम चांगलं आहे त्यांचं. सध्या तरी शिवसेना वाटतंय, कारण खूप म्हणजे त्यांचा व्हॅल्यू खूप आहे त्या पक्षाला वगैरे, आणि त्यांनी कार्यच तसं केलेले. काम करणारे जे असतील त्यांनाच मतदान करू ना आपण. तुमच्या प्रभागामध्ये असे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत की त्यांच्यावर या नगरसेवकांनी लक्ष दिलं पाहिजे आणि तुमचे प्रश्न पूर्ण झाले पाहिजे, मार्गी लागले पाहिजे? नगरसेवकाचा अर्थच असतो नगर म्हणजे नळांचे काम करणे, म्हणजे रस्त्यांचे काम करणे, तर मग त्यांनी हे काम करायला पाहिजे. तुमच्या वार्डात विकास झालेला नाहीये? काहीच नाही, काही इथं दिसतं नाही का, रस्ते दाखवा ना. नक्कीच या तरुणीचं म्हणणं आहे की रस्ते आहे, या गल्लीला रस्ते नाहीये. नक्कीच ह्या वेळेस कोणत्या पक्षाची हवा वाटते तुला इथे? शिवसेना. यावेळेस पप्पू कासवे यांच्या पत्नी जान्हवी कासवे आहेत, त्यांच्या समोर साबणे आहेत. या दोघांपैकी कोण निवडून येईल असं वाटतं? पप्पू कासवे. काय कारण आहे? कारण की ते पदावर असताना पण त्यांनी खूप काही कामं केलेले आहेत. गोरगरीब जे असतात त्यांचे आजारी वगैरे कोणी पडलेलं असतं, तर त्यावेळेस ते तिथे जाऊन भेट देतात, त्यांची मदत करतात. त्यामुळे नक्कीच. काय वाटतं लाडकी बहीण योजना असेल, सरकारच्या बऱ्याच योजना आहेत, तर यावेळेस काय वाटतं तुम्हाला कुठल्या पक्षाची हवा असेल, कुठला पक्ष निवडून येईल? लाडकी बहीण योजना पैसे मिळतात, बाया त्यांना मत देतील, त्यांचाच पक्ष निवडून येईल. कोणता पक्ष आहे की तो लाडकी बहीण योजनेचे पैसे देतो? आता शिंदे सेना, देवेंद्र, बीजेपी, त्यांची तर युती नाहीये, पण मिळतात तर त्यांचे ज्याला जे पटलं त्याला मत देतील, ते निवडून येतील. काय वाटतं ताई तुम्हाला? आम्हाला पण तेच वाटतं, कुठला पक्ष निवडून येईल? तेच जनता. जनता नाही, तुम्ही काय म्हणता? जनता तर तुम्हीच आहेत, मग जनतेमध्ये तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहिणीचाच भाऊ निवडून येईल. लाडकी बहिणीचाच भाऊ. एकनाथ वेळेस कुठल्या पक्षाची हवा मालेगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीत दिसते तुम्हाला? ऍक्च्युली मला तरी वाटतं बीजेपी चाललं जाईल, मला तरी वाटतं. आपण त्यांना विचारू, ह्या वेळेस कोणत्या पक्षाची हवा वाटते तुम्हाला? शिवसेनेची हवा वाटते, आणि आमच्या समाजाचा कॅबिनेट पाहिजे बस. ह्या वेळेस नगरसेवक म्हणून साबणे रिंगणात आहेत, त्याच्यानंतर पप्पू कासवे यांच्या पत्नी रिंगणात आहेत. काय वाटतं कोण निवडून येईल यापैकी? आम्हाला फक्त आमचे भारत लाडके पाहिजे, आम्हाला कोणी नाही पाहिजे, बस आमचं हेच आहे, आमचं कॅबिनेट ही, बाकी काय नाही. अजून काही मतदार आहेत, आपण त्यांना विचारू. दादा, यावेळेस कोणत्या पक्षाची हवा वाटते तुम्हाला? मला शिवसेना पक्षाची हवा वाटतं या टायमाला. त्यांचं वातावरण थोडं कडक दिसतंय. कोण निवडून येणार? निवडून शिवसेनेचा बॅनरच येईल, माझे व्यक्तिगत मत आहे. यावेळेस निवडणुकीच्या रिंगणामध्ये पप्पू कासवे विरुद्ध साबणे असा सामना होतोय, तर पप्पू कासवे निवडून येतील की मग साबणे? असं डायरेक्ट सांगता नाही येईल मला, पण मला वाटतं शिवसेनेचा हवा आहे. शिवसेनेचा. आपल्या प्रभागामध्ये असे कोणते विकास काम आहेत की ते अद्याप देखील झालेले नाही, त्यांनी ती या निवडणुकीच्या माध्यमातून झाले पाहिजे? काय वाटतं तुम्हाला? आमच्याकडे सरकारी खंडासाठी काम आहे, त्याचे खूप हाल आहे, तेवढं त्यांनी करावं माझी अशी इच्छा आहे. कितने लोग आहे, किती जगह आहे? 10 संडास आहे, कमीत कमी 1000-1500 लोक तिथं
येतात सरकारी संडास काही सुविधा नाही नक्कीच या प्रभागामधला सर्वात जो महत्वाचा प्रश्न आहे तो शौचालयाचा आहे. अजून आपल्या समोर काही नागरिक आहेत ज्येष्ठ, आपण त्यांना विचारू. दादा, काय वाटतं तुम्हाला या सर्व आमच्या भारत लाडके पाहिजे आम्हाला निवडकडं. हा, बस काय नाही. आपल्यासोबत अजून काही व्यावसायिक आहेत, त्यांना आपण विचारूयात की दादा, काय वाटतं तुम्हाला या प्रभागामधून कोण निवडून येणार? आमची तर इच्छा अशी कामा झालेले आता दादा भुसेतर्फे जे मालेगाव कॅम्पात अजून इतर अजून दुसऱ्या जागेवरती सगळे म्हणजे आमची इच्छा अशी शिवसेना पक्ष निवडून यायला पाहिजे. यावेळेस तुमचे असे कोणते विकास काम आहेत की ती या प्रभागामध्ये झाले पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळाल्या पाहिजे? ते आता विजेता झाल्यानंतर आम्ही सांगू शकता ना, असं नाही सांगू शकता ना. नक्कीच व्यावसायिक आहेत, सावध प्रतिक्रिया देताना आपल्याला दिसत आहेत. आपल्यासोबत अजून निवडणूक लागली आहे आणि या निवडणुकी संदर्भात तुम्हाला काय वाटतं की कुठले विकास कामं असे आहेत की ते अपूर्ण राहिले आहेत आणि जनतेचे असे कुठले मूलभूत प्रश्न आहे की त्यांच्याकडे सुद्धा लक्ष देणं खूप गरजेचं आहे? याच्यामध्ये महानगरपालिकेचे जे इलेक्शन चालू झाले ना आता, याच्यामध्ये तर खरं नगरसेवकांनी प्रत्येक वॉर्डामध्ये जरी त्यांचं काम केलं किंवा प्रत्यक्ष लक्ष घातलं, ऍक्च्युली घालतातच येते, परंतु जसे रोडवरून जाताना चेन स्कॅचिंग होतात वगैरे, तर त्याच्यासाठी CCTV कॅमेरे लावणे, त्याच्यानंतर सफाई कामगार फक्त ठराविक ठिकाणीच येतात, ठराविक ठिकाणी येऊन ते झाडू मारून निघून जातात, पण बाकीचं दुर्लक्ष होऊन जातं. तर त्याच्याकडे त्यांच्यावर वचक असला पाहिजे. हा महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा विषय आहे. आणि प्रत्येक ठिकाणी तर आता मंत्री महोदयाच्या माध्यमातून म्हणा किंवा आबासाहेबांच्या माध्यमातून म्हणा, बरेच गार्डन डेव्हलप झालेले आहेत, परंतु त्यांची निगा राखण्यासाठी सुद्धा वॉचमनची गरज आहे किंवा त्याच्यासाठी बघण्याची गरज आहे. कारण जे आपण पैसे खर्च केलेले आहेत ना, त्याचा उपयोग पण व्हायला पाहिजे, काळानुकाळ टिकायला पाहिजेत या हिशोबाने म्हणणं आहे. नक्कीच, धन्यवाद. निवडणूक लागली आहे, काय तुमच्या अपेक्षा आहेत की येणाऱ्या नगरसेवकांनी तुमचे कुठले कामं केले पाहिजे? सगळेच कामं केले पाहिजे त्यांनी. गल्लीचे, बोळाचे, लाईटांची सोय नाही, कशाची सोय नाही, गटरी नाही, गटरी नाही, पाहून घ्या तुम्ही वाटल्यास तर. जुन्या भांड्याचं पाणी सगळं इथं साचतंय. गल्ल्या करून गेला, काय उपयोग केला त्यांनी? आम्हाला काही केला का त्यांनी आमच्यासाठी? तिशी माती टाकून गेले, एक अर्धी गोणी सिमेंट आणि 4 फट्या वाळू टाकली त्यांनी. अजून कुठले प्रश्न आहेत की ते अजून पण प्रशासनाचं म्हणा किंवा इथल्या नगरसेवकांचं त्यांच्याकडे लक्ष नाहीये? कोणाचंच लक्ष नाही इकडं, कोणीच येत नाही इथं. एक नगरसेवक आजपर्यंत आलेला नाही आमच्यापर्यंत. मग ह्या वेळेस मतदान तुम्ही कोणाला करणार आहात? आता आज आमचा मर्जीचा प्रश्न आहे, कोणाला करू का नाही करू. आमच्यापर्यंत काही येतच नाही ना, काही समस्या नाही सोडत ना आमच्यावाला. फक्त मतदान घेतलं का बस निघून जाता, मतदान घेतलं का निघून जाता, फक्त पाय पडून घेतात. ज्या दिवशी मतदान राहिलं का त्या दिवशी पाय पडायला येतात. पाय पडला का मग आम्ही त्यांचे पाय पडायला जायचे त्यांच्या घरी. असं आहे, अशा समस्या आमच्यावाल्या. अतिशय तीव्र अशा भावना आपल्याला मालेगाव मधून बघायला मिळत आहेत की सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आहेत की त्यांच्या गटारी व्यवस्थित पाहिजे, रस्ते व्यवस्थित पाहिजे, परंतु त्यांचे रस्ते आणि गटारांची दुर्दशा खरंच अतिशय बिकट आहे. अजून काही आजी आहेत, शिवाजीनगरच्या काही महिला आहेत, आपण त्यांना विचारू क्या दिक्कत है आपको यहाँ पे? हमको यहाँ दिक्कत है कि पूरा घान रहता है, इधर सब खराब रहता, और लेटरिन धोने के लिए 2-2 महीने आते नहीं कोई, और साफ सफाई कोई करते नहीं. हम लोगों को बहुत परेशानी है. तो आपको क्या लगता है कि कौन सा विकास अभी आपका करना चाहिए जरूरी? सब विकास वाले वोट के टाइम में आते हैं फिर भाग जाते हैं, सब एक भी नहीं आता है. फिर चुन के आए क्या गए उधर. काय तुमच्या काय समस्या आहेत ताई? आमच्या संडास बाथरूमच्या समस्या आहेत भाऊ. आमल्या संडासले पाणी नाही, रोड चांगला नाही, घाणताटी दुनियाभर नाही, चालता येत नाही, इतकी समस्या आहे आमच्या. काय द्यावं लोकांच्या मतदान द्यावं, निवडी द्या, खुर्शी सोर बसार द्यावा, आपण त्याचा सत्कार पाहू नका. पाणी नाही, बाई नाही, घरपट्टी लागी, स्केरपट्टी लागी, सगळं देतच घरपट्टीले. काही सोय नाही ना आमले. कसं झालं मत द्यावा ना त्यासले, मत निवडी द्यावा ना का त्यासले. आम्ही एक लोकले मत देणार नाही, आम्ही गल्लीना लोकांची विकास करायची की आपल्या संडास सोय नाही तर काय करायला. मालिकांना येतच नाही, त्यासले कोणी बोलत नाही, त्या मस्त ही आठवडी उभा राहतात. 2 वर्षापासून पुरा संडासे पुढे जायचं, आमले बाई माणूस संडाशी सोय. आम्ही शिवाजी बागुले काय सांगत आहे, कंपाऊंड करू नको
आठे बैसले 20 संडासे बांधे त्याने ऐकत नाही त्याचे कंपाऊंड करते ना झाडे उगी नाही ना तडे आणि बाया आठे पोर रोडवर उभा राहतात आणि बाहेर राहतात संडासले बसतीस आपण आपल्या लाजवाटच पोरेसे म्हणा हे पोरेस अरे बाया बसेल पुढे चौकात जा रे तुम्ही आम्ही आज सांगतो पोरेस आता रातना टाइमले पोरे आता नशा करतच पोरं कोणी पेल राहस कोणी नशा करेल राहस त्या फोनेसवर बोलतस आपल्या सारखाला जावाला जागा राहस का बाई माणसे उघडं बसतात कारण त्या फुटेल संडाशी तिकडनं इकडनं संडाशीचे पाणी नाही येत ला घाण येत पायरी चढू वाटत नाही झाडे वटावर आजी काय नाही हे घाण साफ करा भाऊ हे बाया बसता रात्रीचे इथं पोरं लाजा बसणाऱ्याला बी लाजा वाटता बरं गल्लीतले पोरं चांगले म्हणून बरे आमच्या वाड्यातले सगळे चांगले बिचारे बाजूला होऊन जाता आणि जर असे माणसांसामने बसायला कारण की विलाज नाही बसावं लागतं आम्हाला संडाशी बी घाण आहे मध्ये घुसायला सुद्धा जागा नाही पाणी नाही आमचे रोड पुऱ्या रोड बनले आमची गल्ली तशी कोण आहे अजून आजी संडास धुवायला यायला पाहिजे हो चांगलं नाही पण हे असो आई म्हातार कोतार माणूस जा असतात कसं बसई कसं चालई हो असं एवढंच म्हणणं हा अजून काही महिला आहेत त्यांचं म्हणून गटारीस ना अक्षरशः वाशेत घरात आम्ही मागतात दार सुद्धा नाही पाणी का होईना टाकायला पाहिजे काहीतरी पर्या काढायला पाहिजे ना अक्षरशः लाज तेच समस्या आमच्या सगळ्यांची गटारी क्लिअर पाहिजे दुसरं काही काम करो आप जल्दी